देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा गाणं ऐकलं असेल ना तुम्ही. त्या गाण्यामध्ये ना एक लाईन आहे, घरोघरी अपराधाचा तोल सांभाळावा. मंडळी, मिस्टिकल एरामध्ये माझ्या सारखं लाडक्या व्ह्यूअर्सचे अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी इतकं सुंदर चॅनल आहे आणि अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. मी वाट पाहते तुमच्या सबस्क्रिप्शनची. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लगेच पोहोचतील. आपण विचार करत असतो की आयुष्यामध्ये जे काही चाललं आहे ते संपत का नाही आहे. बरं मीच का हे सगळं भोगायचं. पण कुठेतरी त्या भोगामध्ये आपणही वाढ करत असतो. मग वाढ कशी करतो त्या भोगांमध्ये? तर तुम्हाला ना मी प्रत्येक गोष्ट आज समजावून सांगणार आहे की आपले भोग आपण कसे वाढवतो. एखाद्याला वाटतं की मी खोटं बोललो म्हणजे माझी ती वेळ तर निघून गेली, पण त्याला हे कळत नाही ना की त्याने तो भोग वाढवून ठेवला. खोटं बोलणे हा खूप मोठा अपराध आहे, आपल्या पापामध्ये भर टाकणारा अपराध आहे. मग आपण इतकं खोटं बोलून काय करणार आहोत? फक्त एका माणसासाठी, म्हणजे एका माणसाला आपण खोटं बोलतो आणि ते खोटं लपवण्यासाठी आपण आयुष्यभर खोटं बोलत राहतो. आणि खोटं बोलणाऱ्याला आपण काय खोटं बोललो हे वेळोवेळी लक्षात ठेवावं लागतं. मग ही जी गोष्ट आहे, खोटं बोलणं जिथे गरज नाही तिथे कशासाठी हवे आणि का खोटं बोलावं? होऊन काय होणार आहे? समोरचा नाराज होईल. नाराजगी काढण्यासाठी तुम्ही बरंच काही करू शकता. आणि एखादा जर समजून घेत नसेल तर त्याच्याजवळ खोटं बोलून तरी का आपले भोग वाढवायचे? तेव्हा खोटं बोलणं म्हणजे भोगात भर टाकणं. खोटं बोलणं टाळा. दुसरी गोष्ट, घरामध्ये शिवीगाळी करणं, शिव्या देणं. आपली मुलं ऐकत नाही म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना शिव्या देऊन बोलावणं. बऱ्याच वेळा मी ऐकलेलं, ए बैला हे कर, ए बैला ते कर, ए बावळटा. आई पण बोलते, ए बावळटा, ए मूर्ख. हे जे तुम्ही बोलत आहात ना ते तुमच्या भोगात भर पाडून घेत आहे. आणि जर मुलगा तुमचा बावळट आहे तर तुम्ही कुठनं शहाणे आहात? तो मूर्ख आहे तर तुम्ही आहात का शहाणे तितके? तुम्ही पण एक मूर्ख आहे ना, कारण आपण आपल्या मुलाला ते संबोधतो. उद्या मोठा झाला तर मुलगा तेच म्हणणार आहे, शेवटी तुमचाच मुलगा आहे. मग आपणच आपली काय बेइज्जती करा, नाही का? त्यामुळे हे जे छोटे छोट्या गोष्टी आहेत, शिवीगाळी करणं घरामध्ये, बायकांना घाणेरडी सवय असते, तनतन करणे, भांडी वाजवणे, पाय आपटणे, दरवाजे जोरात आपटून टाकणे, तेही भोगात भर पाडणं आहे. कारण जेव्हा राग डोक्यामध्ये असतो ना, तो राग फक्त तुम्हाला खात नाही, तो तुमच्या घरादाराला खातो. मग रागामध्ये शक्य होईल तितकं शांत बसावं. एखादं काम नाही करायचं आहे ना, नका करू. काय होणार आहे? फार फार तर आता नाही झालं, नंतर होईल. पण रागाला आवर घालणे फार गरजेचं आहे. रागाने खूप नुकसान होतं. आता नुकसान काय होतं? शारीरिक आजार, नाती खराब होतात ना, तुमचे भोग वाढतात. हे सगळ्यात मोठं आहे. नाती काय हो, आज ना उद्या चांगली होतील, पण भोग वाढल्यावर ते भोगायला लागतात आणि ते भोगताना जो त्रास होतो मग तेव्हा काय होतं? त्यामुळे या गोष्टी कमी करा. आयुष्यामध्ये आहे ना, प्रत्येकाला जगताना जीवन एकदम छान हवे असतं. एकदम असं वाटत असतं की बस पिक्चरमध्ये जसं आयुष्य दाखवलं ना तसं पाहिजे. पण पिक्चरमध्ये जे आयुष्य दाखवलेलं असतं ना ते 3 तासात संपतं. आपलं आयुष्य 3 तासात संपत नाही. आपल्याला आयुष्य संपवायला खूप काळ जातो. आणि जेव्हा तो काळ जात असतो ना तर तोपर्यंत तो खेचत असतो जोपर्यंत तुमचे भोग भोगून संपत नाहीत. आणि भोग भोगूनच संपवावे हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे भोगामध्ये अजून भर टाकू नका. एखादा पुरुष घरामध्ये स्त्रीला मारतो, मारहाण करतो. एखादी स्त्री पुरुषाला असं वागवते की जसं काय तो तिचा नवरा नाही, नोकर आहे. तसंही करू नये. रागाने जर खूप काही बिघडत असेल ना तर एका व्यक्तीने रागाला आटोक्यात आणणे फार चांगलं आहे. आणि त्याला आटोक्यात आणणे इतके चांगलं आहे ना की अपशब्द तोंडातून गेले ते अपशब्द काम करून जातात. माझ्यासमोर ना एक व्यक्ती राहत होती. म्हणजे जेव्हा मी पुण्यामध्ये रास्तापेठेत राहत होते ना, माझ्या समोरच्या घरामध्ये एक व्यक्ती राहत होती.
तिचे मिस्टर तर गेलेच होते तिच्या स्वभावाने, ते बिचारे कधीच गेले होते. पण तिला 2 मुलं होती आणि सतत तिच्या तोंडामध्ये असायचं, जा ना मर ना मेल्या, जा ना मर ना मेल्या. कटकट आहे मुलांची, म्हणजे वैताग दिलाय नुसता. काय झालं माहिती, तीच बोलली, तिचे शब्द तिनेच ओटीत घेतले. तिची मुलगी जेव्हा लग्न होऊन गेली, त्या बिचारीला सासरी जाळण्यात आलं. ती बिचारी जळून गेली. मुलगा आहे, चिंचवडच्या गणपतीसाठी दर्शनाला येत होता, एका ट्रॅक्टरच्या खाली गेला. आता ट्रॅक्टरच्या खाली जाऊन कोणी मरतं हे मला त्यावेळेस पहिल्यांदा कळलं. तो मुलगा ट्रॅक्टरच्या खाली गेला. झालं, 2 मुलं गेली. नवरा आधीच गेला होता, बाईला मागे पुढे कोणी नाही, आणि बाई तर गव्हर्नमेंट सर्वंट. तिने कोथरूडला मोठं घर घेतलं, म्हणजे बिल्डिंग बांधली. पैसा होता, मुलगा ज्या ट्रॅक्टर खाली गेला त्यांच्याकडनं पैसे मिळाले. स्वतः गव्हर्नमेंट एम्प्लॉई असल्यामुळे तिला चांगलं पगार वगैरे होता, पेन्शन होतं रिटायर झाल्यानंतर. एकटी राहिली. पुतण्यांनी तिचा सांभाळ केला भला, पण कोणी जवळ राहायला तयार नाही, कारण बाईचा स्वभाव असा, जवळ कोण राहणार. एकटी पडली. शेवटी भीक मागून, पैसा भरपूर, सोनं भरपूर, सगळं भरपूर, पण कोणी जवळ यायला तयार नाही, थांबायला तयार नाही, सेवा करायला तयार नाही. उतरत्या काळामध्ये कोणी 2 शब्द बोलायला तयार नाही. ही अवस्था. ही कशामुळे झाली? तिच्या त्या वागण्यामुळे, तिच्या त्या शब्दांमुळे. सततची तणतण, सततचा शिवीगाळ, सतत त्रागा, सतत मारहाणीची भाषा, सतत आदळापट. ह्या सगळ्यापासून ना थोडं लांब राहा. ती जी बाई होती ना, आम्ही तिला मावशी म्हणायचो, ताई म्हणायचो, काय मला आता आठवत नाही, आम्ही तिला मंगलताई म्हणायचो. बरोबर, मंगलताई म्हणायचो आम्ही तिला. ती आता गेली बिचारी, तिच्या कर्माने ती गेली. आपण काय म्हणतो खूपदा की हे जे आम्ही केलं, हे जे आमचे भोग आहेत हे देवाने दिलेले आहेत. पण कुठेतरी ते भोग आहेत ना देवाने दिलेले नसतात, ते आपण ओढवून आणलेले असतात, कधी मागच्या जन्मीचे तर कधी या जन्मातले. त्याचं वाईट चिंतनं, एखाद्याचं वाईट व्हावं त्याच्या नावाने तळतळाट, बोटं मोडणे वगैरे प्रकार आपण करत असतो. सगळेच करतात असं मी म्हणत नाही, पण जे करत असतात ना त्यांनी थोडं सावरावं, त्यांनी थोडं सांभाळावं. दुसऱ्याचं वाईट चिंतून तुमचं चांगलं होणार आहे असं नाही आहे. एखाद्या कुठल्या तरी ताई माईकडे, अक्काकडे जायचं आणि एखाद्यासाठी तंत्रमंत्र जादूटोणा करून घ्यायचं. त्याने काय होणार आहे? त्याचं तर काय व्हायचं ते होईल, ज्याच्यावर तुम्ही करताय बिचारा तो ते सगळं सहन करेलच, पण ते उठून तुमच्या मुलाबाळांवर पण उलटणार आहे, हे विसरू नका. त्यामुळे कुणाचं काय होतंय आणि कुणाचं कसं होतंय ते तुम्ही चिंता करू नका, आणि वाईट करण्याचं तर अजिबात जाऊ नका. जो तो आपलं नशीब घेऊन आलाय त्याच्या कर्माने तो जगत असतो. जे भोग घेऊन आलाय तेच तुमचे संपेपर्यंत तुम्ही त्रासलेले असता. तर अजून भोगामध्ये भर टाकू नका. एखाद्याशी बोलायला आवडत नसेल तर फार तर बोलू नका, लांब राहा. पण उगाचच वाईट त्याला काहीतरी बोलून त्याचं मन दुखवू नका. एखाद्याचं मन दुखवणं पण भोगामध्ये भर टाकण्यासारखं आहे, मोठं पाप आहे. आपल्या घरात असणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना नीट सांभाळा. ते तुम्हाला 2 शब्द बोलतील तर ऐकून घ्या. त्यांच्या बोलण्याने तुमच्या अंगाला काही खड्डे पडत नाहीत का किडेही पडत नाहीत. ते बिचारे बोलतायत, त्यांचे काहीतरी असं समजायचं त्यावेळेस, एवढा मोठा एक्सपिरियन्स घेऊन बसलेली माणसं आहेत, काहीतरी अनुभवाचे बोल आहेत. आपण ऐकल्याने आपल्याला भूक पडत नाही आहेत, ऐकून घ्यायचं गप्पपणे, ठीक आहे म्हणायचं. काही आपण ते मोठे बापाचे आणि आपण लहान बापाचे होत नाही आहे. अशा वेळेस शांत राहायचं, ऐकून घ्यायचं, भोग वाढवून घ्यायचे नाहीत. आपल्याला जी त्यांची सेवा करायची आहे ती करायचीच आहे, त्याच्यामध्ये भोग वाढवू नका. सर्वात मोठं जो विचार आपल्या डोक्यात सदैव आपण करत असतो, कुठलाही चांगला वाईट कुठलाही विचार तुम्ही करताना, तर जास्तीत जास्त तुम्ही चांगले विचार करणं चालू करा. कारण जो तुम्ही विचार करताना ते घडायला लागतं. तुम्ही युनिवर्समध्ये ते मेसेज सोडता. तुम्ही तुमच्या बॉडीला, तुमच्या माइंडला, तुमच्या आजूबाजूच्या त्या एनर्जीला तुम्ही ते मेसेज देताय. तुम्ही तीच कमांड देताय जे तुमच्या आयुष्यात आज घडतंय. त्याच्यामुळे कायम चांगला विचार करा. सगळं सतत चांगलं करा असं मी म्हणत नाही आहे. जे तुमच्या हातून जितकं शक्य आहे तितकं तुम्ही चांगलंच राहा. त्याच्यामध्ये अजिबात कमी पडू नका. कारण तुम्ही कुठेतरी कमी पडलात ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला जे मिळणार आहे ना ते कमी पडायला लागेल किंवा ते कमी मिळेल. आणि प्रत्येकाला भरपूर हवे असतं, कुणाला काहीही कमी नको असतं. त्याच्यामुळे तुमच्या हातात आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे, कमी घ्यायचं आहे की जास्त घ्यायचं आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ पाहून विचार करा. जसं जमतंय तसं वागायला सुरुवात करा. फक्त एकच सांगेन, भोगामध्ये भोग वाढवू नका. जे आहेत ते भोग संपवून मस्त राहा.
व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की कोणाकोणाकडनं या चुका झालेल्या आहेत आणि कोण कोण ह्या चुका आजही करत आहे आणि कोण कोण हे सगळं थांबवणार आहे. कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मला अति आनंद होतो आणि मी नक्कीच ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन. कॉमेंट मला देत चला, आवडीने पाहत असते मी. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.